मैत्रिणींनो, इथे मी हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे। तो 80 सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे। 80 सेंटीमीटरचा हा ब्लाऊज पीस आहे। तर ह्या साईडने ही बंद बाजू घेतलेली आहे, बंद, आणि ह्या साईडला खुली साईड आहे। तर इथे आपण आता माप टाकणार आहोत। आपण जे पेपर कटिंग केलेले आहे ते हा भाग घेतला आपण अगोदर, हा इथे ठेवला, ह्या लाईन मध्ये इथे ठेवून घ्यायचा आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याच्यामध्ये 1 इंच प्लस केलेला आहे, ते मी ह्या साईडला दुमडून घेणार आहे, खालचा अर्धा इंच। इथे आता आपल्याला आखून घ्यायचे आहे, पेपर हलवू द्यायचा नाहीये। आता इथे हा मोंडेकडचा भाग मी घेतलेला आहे, इथे अशा प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे, जवळच कापडामध्ये ॲडजस्ट करायचं आहे। इथे ही कटोरी ठेवून घेतलेली आहे, कटोरी तिरकसच ठेवायची आहे, आपल्याला सरळ ठेवायचे नाही, तिरकस ठेवली की कप चांगला येतो। इथे आता मी योकपट्टी ठेवून खालच्या साईडला तुम्ही बघू शकता अर्धा इंच मी वाढवून घेतलेले आहे, इथे खडून मार्क केलेला आहे। आता ही बाही आहे ती साईडला ठेवलेली आहे, ती मी बाही नंतरच कट करत असते, कारण बाहीमध्ये कापड कमी पडलं तरीसुद्धा आपण थोडंफार ॲडजस्ट करू शकतो, परंतु हे आपले मेन पार्ट आहे ब्लाऊजचे, जर हे कमी पडले तर त्यामध्ये ॲडजस्ट करणं खूप अवघड जातो। तर इथे आहे तसं मी खडूने मार्क करून घेत आहे, हलवू द्यायचं नाही। तर अशा सर्व कडेकडेने आपण आखून घ्यायचं आहे खडूने। आता इथे ही कटोरी ही हलवू द्यायची नाही। तर इथे आखून घेतलेला आहे। आता हे पार्ट आपण साईडला ठेवून देऊ। इथे हे मार्क करून घेतलेलं आहे फिटिंगचं, गळ्याचं। आता इथे मी गळा कट करून घेत आहे, कारण आपण पेपर कटिंगमध्ये मागील गळा कट केलेला नव्हता, कारण तो आवडीनुसार असतो। इथे असा मी बॉक्स करून घेतला अगोदर, तुम्ही पाहिजे तर हा चौकोन गळाही ठेवू शकता, ग्लास गळाही ठेवू शकता। इथे मी आता खालच्या साईडने 2.25 इंच घेऊन त्यापुढे अर्धा इंच जास्त घेतलेला आहे आणि असा गोलाकार दिलेला आहे, मध्ये 1.25 इंचाचा मार्क करून अशा प्रकारे गोलाकार देऊन घेत आहे, त्यामुळे गळा रुंदी ही आपले छान येते। जर तुम्हाला रुंद गळा आवडत असेल तर। आता इथे आपण गळा हा कट करून घेणार आहोत। इथे गळा शोल्डर ही कट करून घ्यायचे आहे, फिटिंग कटच्या साईडने कट करून घेतलं, इथे कट देऊन घेतला हात शिलाईला। इथे आता टक्स आपल्याला टाकून घ्यायचे आहे, इथे मी शोल्डरच्या मधोमध मार्क करून 1.25 इंचच टक्स घेतलेला आहे, कारण हे जास्त मोठेही माप नाही। आता इथे मोंडा कट करून घ्यायचा आहे बरोबर, आपण जिथे खडूचं मार्क केलं ते पूर्णपणे असं कटच करून घ्यायचं आहे। मोंडा साईडला ठेवून दिला। आता इथे योकपट्टी घेतलेली आहे, ही योकपट्टी आपल्याला 4 हवे असतात, मी 2च कट केलेले आहे, 2 मी नंतर कट करणार आहे। आता इथे कटोरी कट करून घेतली, कटिंग करताना काळजी घ्यायची, कुठेही आपली कात्री जास्त लागणार नाही। इथे आता मधलाही कट मी कट करून घेतला। आता इथे पेपर घेतलेला आहे हा बाहीचा, आता तो मी हात ठेवून न हलवताच अशा प्रकारे कट करून घेत आहे। इथे मधला पॉइंट दिला, इकडे हात शिलाईचे पॉइंट दिले, आणि हे मी मार्क करून घेत असते, हा पुढील भाग आहे हे मला समजण्यासाठी।
इथे कट करून दिला। अशा प्रकारे ही बाही ही कटिंग झालेली आहे। आता इथे दंड घेराचं माप इथे फिटिंग टाकून घेतलेलं आहे। 5 इंचावरती 10 इंच आपला दंड घेर आहे। हे सर्व पार्ट आता रेडी आहे। आता आपण शिवण्यासाठी घेणार आहोत। हा मोंढा इथे जोडला जाणार आहे, कटोरी इथे जोडल्या जाणार आहे, योकपट्टी आणि ही साईडची बाही इथे जोडल्या जाणार आहे अशा प्रकारे। तर आता राहिलेला आहे आपल्याला गळापट्टी गोट करण्यासाठी। इथे मी पट्टीच्या साहाय्याने तिरकस रेष ओढून घेतली। अशा प्रकारे कट करून घेत आहे। आता साधारण 1.25 इंच तुम्ही ह्या पट्टीचं अंतर ठेवू शकता। हे इथे परत ठेवून घेतली। आता मी कट करून घेत आहे। आपल्या गळ्यासाठी आता हे पट्ट्या तयार झालेल्या आहे। आपल्याला इथे अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचे आहे। तर ह्याही तयार आहे। आता इथे आपण 2च योकपट्ट्यात कटिंग केलेलं आहे। आता इथे मी उरलेल्या कापडामध्ये आणखीन 2 योकपट्ट्या कट करून घेत आहे। त्याही साईडला ठेवून झालेलं आहे। इथे मी शिवण्यासाठी घेतलेला आहे मॅचिंगच दोरा घ्यायचा आहे आपल्याला नेहमी। दोरा जॉईन करून घेतला मशीनमध्ये, बॉबिनही भरून घेतलेले आहे। तिथे सर्व पार्ट साईडला ठेवून मी पाठीचा भाग घेतलेला आहे आणि हे आपण जिथे हात शिलाई करतो तो भाग आधी मी मुडपूनच आता शिलाई देऊन घेत आहे। अशा प्रकारे मुडपतच आपल्याला शिलाई द्यायची आहे। आता इथे आपल्याला टक्स ही देऊन घ्यायचे आहे। टक्सवरती नेहमी 2च आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून मागील टक्स उसवणारही नाही। खालच्याही साईडला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे टक्सही मारून झालेले आहे एकदम। हा भाग मी साईडला ठेवून दिला। आता इथे बाही घेतली। इथे बाहीचे जो पुढील भाग आहे तो समोरासमोर ठेवलेला आहे। आता आपण शिलाई देऊन घेत आहोत। अशा प्रकारे दुमडतच शिलाई देऊन घ्यायची आहे। आता हे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहे। आता आपण बाही साईडला ठेवून देऊ। आता इथे मी योकपट्टी घेतलेली आहे। आता इथे तुम्ही बघू शकता हे समोरासमोरच ठेवून घेतलेलं आहे, कारण उलट सुलट हे जास्त करून होत असतं, त्यामुळे नेहमी आपण चेक करूनच घ्यायचं असतं। आता मी ही डबल योकपट्टी घेऊन जोडून घेत आहे एकावरती एक। तर हे उलगडून घेतलेले आहे। इथे आता आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। अशा प्रकारे एकदम कडेलाच दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे आता कटोरी घेतलेली आहे। कटोरीला मी अस्तर घेतलेला आहे, कारण हा कॉटनचा ब्लाउज पीस आहे। जेव्हा आपण धुतो तेव्हा तो धुवून कालांतराने असा लूजही पडतो आणि पातळही होऊन जातो। त्यामुळे आपण जर तुमच्याकडे कपडा असेल तर तुम्ही अशा प्रकारे वापर करू शकता कपड्याचा। तर इथे मी कटोरीला अस्तर दिलेला आहे। आता इथे अर्धा इंचावरती मार्क करून अशा प्रकारे गोलाकार कटोरी जोडून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता कटोरी बरोबरच जोडून झालेली आहे एकदम। आता दुसऱ्याही साईडची हा मोंड्याचा भाग आपण खाली ठेवला। आता पलटी करून घेऊन मी ह्या साईडनी
मोंड्याचा भाग कटोरीवरतीच जोडून घेत आहे। अशा प्रकारे गोलाकार आपल्याला जोडून घ्यायचा आहे कडीपर्यंत। इथे मी कटोरी मुंड्याच्या भागावरती ठेवून घेतलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला हळूवारच जोडवीत कटोरी घ्यायची आहे। कुठेही आपल्याला जास्त ओढायचीही नाही। तर तुम्ही इथे बघू शकता कटोरी जोडून मी एक साईडच्या भागाला टक्स दिलेला आहे आणि योकपट्टीही जोडून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला दुसरा भाग करून दाखवणार आहे। इथे कटोरी जोडून झालेली आहे। इथे हे मधलं आपण कट दिलेला आहे तो घेतला, तर त्यावरती आपण शिलाई देऊन घ्यायची आहे। दोनच शिलाया देऊन घ्यायच्या आहे। आता इथे तुम्ही बघू शकता किती छान आपले कटोरीचं टोके आलेला आहे आणि कटोरीला फुगवटाही खूप छान आलेला आहे। इथे मी पुन्हा शिलाई देऊन पॅक करून घेतलेला आहे। आता इथे ही योकपट्टी घेतलेली आहे। इथे जिथे आकार आहे ती योकपट्टी आपल्याला कटोरीच्या साईडला जोडून घ्यायची आहे। आता ती अशा प्रकारे मी ठेवलेली आहे। आपण एकच योकपट्टी जोडायला घ्यायची आहे कटोरीच्या साईडनी आणि जी दुसरी बाजू आहे ती आता अशा प्रकारे जोडायची आहे। इथे आता मी हे गोल करून घेत आहे बरोबर आणि ते कटोरीमध्ये ठेवलेलं आहे आता। आणि ही दुसरी बाजू आता वरच्या साईडनी घेत आहे आणि शिलाई देऊन घेत आहे। तर इथे अशा प्रकारे एक खालच्या साईडनी आणि एक वरच्या साईडनी आता इथे मी उलगडून घेत आहे एकदम। तर इथे तुम्ही बघू शकता आपली टीप ही बाहेरून दिसत नाही। तर इथे हे माप चेक करून घ्यायचं हुक पट्टी लावण्या अगोदर। आणि तुम्हाला आता हुक पट्टी आणि गोटचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहे। तोपर्यंत धन्यवाद। काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य विचारा।